मी आताच एका कॅफेला जाऊन आली आणि ते एक नवीन स्टार्टअप आहे. तर मला विचारायचं होतं की या स्टार्टअपसाठी नुसतं पैसे लागतात की अजून काही लागतं? अरे वा, खूपच छान निरीक्षण मीरा. व्यवसाय सुरू करणं म्हणजे योजना तयार करणं, सृजनशीलता आणि व्यवसाय कसे चालतात हे समजून घेणं. व्यवसाय आणि उद्योजकांना कसं हातात हात घालून काम करावं लागतं ना, हे मी तुला सांगते. आता व्यवसाय म्हणजे काय? तर व्यवसाय म्हणजे अशी संस्था जी ग्राहकांना वस्तू किंवा सेवा देण्यासाठी पैसे घेते. हे दुकान, ऑनलाईन स्टोअर किंवा IT समर्थन किंवा शिक्षण सेवा देणारी कंपनी असू शकते. आता याचं महत्त्व काय आहे? तर व्यवसाय अर्थव्यवस्था चालवतात, कारण ते रोजगार, वस्तू आणि सेवा निर्माण करतात. ते समस्या सोडवतात आणि समाजातील गरजा पूर्ण करतात. उद्योजकता म्हणजे काय? तर उद्योजकता म्हणजे समस्या सोडवण्यासाठी किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करणं आणि व्यवस्थापन करणं. उद्योजकाचे महत्त्वाचे गुणधर्म कुठले? तर सृजनशीलता, नाविन्यपूर्ण कल्पना मांडणं, जोखीम घेणं म्हणजे यश मिळवण्यासाठी विचारपूर्वक जोखीम घेणं, नेतृत्व, संघाला प्रेरणा देणं आणि व्यवस्थापन करणं, समस्या सोडवणं म्हणजे आव्हान ओळखून त्यावर उपाय तयार करणं. उद्योजकांची उदाहरणं जसं की रतन टाटा, टाटा समूहाला जागतिक कंपनी बनवली. किरण मजुमदार शॉ, बायोकॉनच्या संस्थापक, जैवतंत्रज्ञानावर सगळ्यात आघाडीवर. व्यवसाय सुरू करण्याची पावलं काय आहेत? तर गरज किंवा समस्या ओळखा. जसं की प्रवास करताना लोकांना आरोग्यदायक स्नॅक्सची गरज आहे. व्यवसाय कल्पना तयार करा, जसं की सेंद्रिय घटकांसह स्नॅक्स ब्रँड सुरू करायची. व्यवसाय योजना तयार करायच्या. तुम्ही काय विकाल, ग्राहक कोण आहेत आणि सुरुवातीला किती पैसे लागतील, साधनं आणि संसाधनं गोळा करा. बचत, कर्ज किंवा गुंतवणुकीद्वारे निधी मिळवायचा. उत्पादनासाठी साधनं तयार ठेवायची. व्यवसाय सुरू करा आणि जाहिराती करा. सोशल मीडिया, स्थानिक जाहिरातींचा वापर करून प्रचार करायचा. निरीक्षण करा आणि सुधारणा करा. ग्राहकांचा फीडबॅक घ्या आणि उत्पादनं किंवा सेवा सुधारित करा. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी टिप्स काय आहेत? तर तुमच्या बाजाराचा अभ्यास करायचा, ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि स्पर्धकांच्या रणनीतीचा अभ्यास करायचा. आर्थिक शिस्त पाळायची म्हणजे खर्च ट्रॅक करायचा आणि अनावश्यक खर्च टाळायचा. बदलांशी जुळवून घ्यायचं म्हणजे बाजारातील ट्रेंडसाठी लवचिक राहायचं. ग्राहक समाधानकारकावर लक्ष ठेवायचं. समाधानी ग्राहक पुन्हा व्यवसायासाठी येतात आणि शिफारस करतात. शिकणे कधीच थांबवायचं नाही. कार्यशाळा आणि ऑनलाईन कोर्सेसमधून कौशल्य सुधारायचं. धन्यवाद आई. आता मला समजले की व्यवसाय कसे सुरू होतात आणि वाढतात. आता एक काम कर, तुझ्या कॅफेमध्ये गेली होतीस ना, त्यांनी स्टार्टअप कसा सुरू केला याचा शोध घे.